नमस्कार, मी डॉक्टर कविता राणे. करेक्ट कार्यक्रम मध्ये आपले सर्वांचं स्वागत. भारतावर असंख्य वार करून, भारताला रक्तबंबाळ करून, भारताला नामोहरम करण्याच्या वल्गना करणारा पाकिस्तान फक्त 4 दिवसांच्या तणावानंतर अखेर वठणीवर आलाय. पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी भारत पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर अखेर चर्चेची तयारी दाखवली आहे. शांततेसाठी आम्हाला चर्चा करायची आहे असं वक्तव्य पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी केलंय. अर्थात शहबाज शरीफ या चर्चेला तयार झालेत. याला कारण आहे भारतानं गेल्या काही दिवसांमध्ये पाकिस्तानमध्ये दहशतवाद्यांच्या विरोधात सुरू केलेली मोहीम आणि त्यानंतर पाकिस्ताननं सीमेवर जे काही करण्याचा प्रयत्न केला त्यावर भारतानं दिलेलं तोडीसतोड उत्तर. अर्थात हे सगळं फक्त इतक्यापुरती मर्यादित नाहीये, कारण पाकिस्तानमधले दहशतवाद्यांचे तळ आणि भारत पाकिस्तानमधली सीमा यावरच भारताची कारवाई थांबलेली नव्हती. कारण पहलगाम मधला हल्ला झाल्यानंतर भारतानं जी पहिली कारवाई केली होती ती होती भारतामधला आणि पाकिस्तानमधला पाण्याचा जो करार आहे, सिंधू जल करार, तो स्थगित करण्याची. आता तोच करार पाकिस्तानच्या जवळपास मुळावर उठलाय आणि म्हणूनच पाकिस्तान गुडघे टेकायला तयार झाले. हे चित्र अवघ्या जगासमोर स्पष्ट आहे. पण एवढं सगळं झाल्यानंतर पाकिस्तान जेव्हा द्विपक्षीय चर्चेला तयार होतो त्यावेळेस पाकिस्तानची भूमिका नेमकी काय असते आणि पाकिस्तानला उत्तर देण्यासाठी भारताची भूमिका काय असते. गेल्या काही वर्षांमधला भारत आणि पाकिस्तानमधले युद्ध आणि त्यानंतरचे झालेल्या युद्धानंतरची बोलणी याचा इतिहास पाहिला तर भारतानं कोणत्या गोष्टींचा धडा आता मनात ठेवायला हवा या सगळ्या प्रश्नांकडे लक्ष वेधलं जात आहे. आणि त्यासाठीच आजच्या या कार्यक्रमामध्ये आपल्याला चर्चा करायची आहे. आणि या चर्चेमध्ये सहभागी होण्यासाठी माझ्या सोबत आहेत निवृत्त कॅप्टन अजित ओढेकर. ओढेकर सर नमस्कार, स्वागत आहे आपलं. निवृत्त विंग कमांडर वैष्णवी टोकेकर, नमस्कार. निवृत्त विंग कमांडर वैष्णवी टोकेकर आपल्या सोबत या चर्चेमध्ये पुन्हा एकदा सहभागी होत आहेत. वैष्णवीजी नमस्कार, पुन्हा एकदा स्वागत आहे या चर्चेमध्ये आपलं. आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक विजय खरे आपल्या सोबत आहेत. विजय सर आपलंही पुन्हा एकदा स्वागत करेक्ट कार्यक्रम मध्ये. नमस्ते. बरं, पहिला प्रश्न अजित ओढेकरजी आपल्यासाठी आहे. भारत पाकिस्तानमध्ये तणावाची परिस्थिती निर्माण होणं आणि त्यानंतर भारत आणि पाकिस्तान या दोनही देशांमध्ये द्विपक्षीय चर्चा होणं, खरं तर मागच्या वेळेस जेव्हा जेव्हा तणाव निर्माण झालेले त्यावेळेस हे कायम आपण पाहिलेलं आहे. यावेळेस जेव्हा भारत आणि पाकिस्तानमध्ये पुन्हा एकदा अशी परिस्थिती झाली आहे आणि भारत पुन्हा एकदा चर्चेसाठी हे सांगतोय की आमचे मुद्दे क्लिअर असतील, त्यावेळेस भारतानं पाकिस्तानशी चर्चा करताना कोणत्या महत्त्वाच्या बाबींवर लक्ष ठेवायला हवं आणि पाकिस्तानची भूमिका काय आहे जेव्हा ते चर्चेला येतात? नमस्कार. भारत पाकिस्तानच्या बाबतीमध्ये चर्चा करण्याकरता म्हणून भारताची भूमिका अत्यंत क्लिअर कट भारताने अनेक वेळा स्पष्ट केलेली आहे. खास करून आता इतर काही चॅनल्सवर बातम्या ऐकताना मी असं ऐकण्यात आलं माझ्या की पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी शांततेच्या चर्चेकरता म्हणून आणि समस्या सोडवण्याकरता भारताला आमंत्रण दिलेलं आहे. पण ज्या वेळेस एखादा देश युद्धाच्या परिस्थितीमध्ये गुडघे टेकून शांततेची मागणी करतोय त्यावेळेस त्या देशामध्ये जाऊन चर्चा करणं हे तर कुठल्याही प्रकारे चुकीचं असणार आहे. कारण भारत कधीही पाकिस्तानाच्या प्रदेशामध्ये जाऊन चर्चा करण्याकरता म्हणून तयारी करणार नाही. हा पहिला मुद्दा. दुसरी गोष्ट अशी की भारताने डिक्लेअर केल्याप्रमाणे पाकिस्तानला जर चर्चा करायची असेल तर ती फक्त 2च मुद्द्यावरती आहे. पहिला म्हणजे भारताने डिक्लेअर केलेले मोस्ट वॉन्टेड जागतिक स्तरावरचे आतंकवादी हे पाकिस्तानने सरळ सरळ देण्याचा कबूल करणे आणि दुसरा मुद्दा म्हणजे POK जो आहे तो भारताला कधी आणि कसा परत देणार. फक्त ह्याच 2 मुद्द्यावर चर्चा होणार आहे आणि हे दोन्ही मुद्दे पाकिस्तान करणार नसल्यामुळे हा नुसता प्रस्ताव आहे पण पुढे काही होणार नाही अशी मला शंका आहे. बरं वैष्णवीजी, असं का होणार नाही? कारण मुद्दा आहे की भारत आणि पाकिस्तान जेव्हा आता चर्चेला बसेल त्यावेळेस आपल्या पंतप्रधानांनी जे भाषणामध्ये सांगितलं त्यांनी 3 अटी स्पष्टपणे सांगितलेल्या आहेत. टेरर आणि टॉक एकत्र होणार नाहीत, टेरर आणि व्यापार एकत्र होणार नाही, पाणी आणि खून एक साथ नहीं बहेगा, हे त्यांनी स्पष्टपणे सांगितलंय. त्यामुळे भारतानं आपली दिशा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या त्या भाषणामध्ये स्पष्ट सांगितली. आताही एस जयशंकर म्हणतात की चर्चा करायची असेल तर मग ती दहशतवादावर होईल आणि POKवर होईल. भारताची दिशा यावेळेस कधी नव्हे इतकी स्पष्ट आहे चर्चेला जाण्या अगोदरच.
जसं ओढेकर सरही म्हणाले तसं आपण अतिशय क्लिअरली पहिल्या दिवसापासून सांगतोय की आम्ही दहशतवादाच्या विरोधात आहोत आणि चर्चा फक्त त्याच विषयांवर होईल. पुन्हा सारखं गोल 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 फिरत काश्मीरचा प्रश्न, मुळात काश्मीर हा प्रश्न नाहीच आहे. हे अतिशय क्लिअर आहे की काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे. त्यामुळे त्या गोष्टीवर चर्चा करण्यात तसा काही अर्थ नाहीये. आणि जसं पंतप्रधानांनी तुम्ही म्हटलं तसं 3 गोष्टी ज्या सांगितलेल्या आहेत तेच आपलं धोरण आहे आणि आपलं सैन्य, आपलं पॉलिटिकल विल, या सगळ्या गोष्टी अलाइंड आहेत. आणि आता पुन्हा जाऊन पाण्याचा जो मुद्दा पाकिस्तानच्या मंत्र्यांनी सांगितला आहे की त्यासाठी ते आपल्याला आमंत्रित करतात, पण हा मुद्दा ऍक्च्युली कुठल्याही चर्चेला लागू होत नाही. चर्चेला लागू फक्त आतंकवादच होतो. त्याच्यामुळे पुन्हा तिथे जाऊन म्हणजे त्यांनी आपलं आमंत्रित करण्याचं काही कारण नाही. त्यांनी परत परत सीज फायरचं उल्लंघन केलेलं आहे. जे बेसिक मुद्दे आपण पहिल्यापासून धरून ठेवलेले आहेत, या आधीच्याही अनेक डिस्कशन्स मध्ये आपण सांगितलं आहे की जे टेररिस्ट आहेत, UN कडून डिक्लेअर टेररिस्ट आहेत, त्याही बद्दल पाकिस्ताननी कुठल्याही प्रकारचं पाऊल उचललं नव्हतं किंवा टेररिझम कमी करण्यासाठी म्हणजे संपवण्यासाठी सुद्धा पाकिस्ताननी त्यांच्या दृष्टीने काहीही पावलं उचलली नाहीत. इनफॅक्ट त्यांनी त्यांच्या देशामध्ये अनेक टेररिस्टना, अनेक आतंकवाद्यांना जागा दिली आहे, संरक्षण दिलं आहे. त्यामुळे पुन्हा असं घोळ करत त्याच विषयां काश्मीरचा प्रश्न, पाण्याचा प्रश्न, हे काही प्रश्न नाहीच आहेत मुळात. ओके, विजय खरेजी, तुमच्या नजरेतून सांगा, तुमच्यासाठी सिंधू जल करार स्थगित करणं हा मुद्दा आहे जो पाकिस्तानला चर्चेसाठी बाध्य करतोय, की आता पाकिस्तानची परिस्थिती ही नाहीये की ते भारतासोबत आणखीन तणावामध्ये जाऊ शकतील म्हणून ते चर्चेसाठी तयार झाले? पाकिस्तानचे एक गेल्या 70-75 वर्षाचा जर इतिहास बघितला आपल्याला असं दिसेल की 1958ला जेव्हा पहिल्यांदा मिलिटरी coup झालं जनरल अयूब खानच्या नेतृत्वाने, त्यानंतर 1977ला जियाउल हक आणि 1999ला परवेज मुशर्रफ, आणि आता सुद्धा पपेट सरकार जे आहे, खरं तर गेल्या 75 वर्ष 100% कंट्रोल पाकिस्तानचा जो आहे तो पाक आर्मीकडे आहे. त्यामुळे त्यांच्याकडून जो प्रस्ताव आलेला आहे त्या प्रस्तावाचं नेमकं आपण काय करायचं हा एक मोठा प्रश्न आहे. परंतु भारताने ज्या पद्धतीने काउंटर केलं, सिंधू पाणी वाटपाचा प्रश्न असेल किंवा ऑपरेशन सिंदूर द्वारे ज्या पद्धतीने आपण चौही बाजूने पाकिस्तानवर एक कुंडीत पकडलेलं आहे, हे जरी खरे असेल तरी जर अशा पद्धतीचा प्रस्ताव आला तर संघर्ष निवारण आणि व्यवस्थापनाच्या काही टप्पे असतात आणि त्याच्यामध्ये पहिला जो असतो तो आम्ही आमच्या भाषेमध्ये ऑफ रॅम्प्स म्हणतो, की जेणेकरून ज्या पद्धतीने आपली हायवेवर एकदम स्पीडने गाडी चालते आणि हळूच मग आपण ट्रॅक बदलतो आणि साईडला घेतो, तशा पद्धतीची आता ही पाकिस्तान आणि भारतामधली ही या पद्धतीचं आपल्याला कॉन्फ्लिक्ट रिझोल्युशन आणि मॅनेजमेंटचा एक ऑफ रॅम्प्स दिसण्याची शक्यता. दुसरं जे आहे ते कॅलिब्रेटेड रिस्ट्रेंट ज्याला म्हणतो, त्याच्यामध्ये ह्या चर्चेनंतर एक रॅशनल अप्रोच असला पाहिजे आणि कोऑपरेटिव्ह अप्रोच असला पाहिजे. म्हणजे यापूर्वी आपण समझोता एक्सप्रेस असेल किंवा इतर विषयांवर आपण चर्चा केलेली आहे. काश्मीर म्हणजे 71च्या युद्धानंतर 72ला जो शिमला करार झाला होता, शिमला कराराचं उल्लंघन खरं तर पाकिस्तानने केल्यामुळे आता काश्मीरवर चर्चा करण्याचा प्रश्न उरतच नाहीये. तर चर्चा जी होईल ती दहशतवाद आणि पाक ऑक्युपाईड काश्मीरवर होणार आहे. त्याच्यामुळे कॅलिब्रेटेड रिस्ट्रेंटचं काय करावं ते बघावं लागेल. आणि तिसरं जो महत्वाचं आहे की डिएस्केलेशन निश्चितच होणार नाही, परंतु ज्यावेळेस आपण पाक ऑक्युपाईड काश्मीरची चर्चा करू त्यावेळेस चीनची भूमिका ही कशी असणार आहे आणि त्याच्यामध्ये चीन कुठल्या पातळीवर या संघर्षात इनडायरेक्टली डायरेक्टली काम करणार आहे. आणि सर्वात महत्वाचं आहे की आता जे कोर इश्यूज आहेत, ज्या पद्धतीने पाकिस्तान म्हणतो की आम्ही काश्मीर आणि सिंधू वाटपाच्या प्रश्नावर चर्चा करण्यास तयार आहोत, परंतु आपल्यासाठी आता कोर इश्यू हा काश्मीर आणि सिंधू वाटपाचा प्रश्न नसून कोर इश्यू जो आहे तो आहे पाक ऑक्युपाईड काश्मीर. आणि पाक ऑक्युपाईड काश्मीर सोबत बलुचिस्तानचं नेमकं आपण काय करणार आहोत. बलुचिस्तान एक वेगळा देश व्हावा यासाठी भारत सरकार काही त्या ठिकाणी डायरेक्टली इनडायरेक्ट त्या ठिकाणी इन्व्हॉल्व्ह होणार का, किंवा ज्या पद्धतीने परवा ज्या पद्धतीने बलुच आर्मीने जवळपास 50 ठिकाणी 71 असे स्फोट केले की जेणेकरून त्या ठिकाणी पाकिस्तानची संपूर्ण स्ट्रॅटेजिक बेसिस आहे त्याला एक मोठा धोका निर्माण झालेला आहे.
त्यामुळे त्या सर्व गोष्टीची प्रक्रिया विचार बरेचसे मुद्दे असतील जे या चर्चेमध्ये महत्वाचे ठरतील. सर्वात महत्वाचा कॉन्फिडन्स बिल्डिंग मेजर ज्याला म्हणतो, विश्वास बांधणी जी प्रक्रिया आहे, या विश्वास बांधणी प्रक्रियामध्ये इकॉनॉमिक कोऑपरेशन पासून सुरुवात होऊन सध्याच्या प्रश्नावर आपल्याला चर्चा करावी लागेल. ठीक आहे. ओडेकर सर, पण मला एक सांगा की आता याच्यामध्ये मुद्दा असा आहे की तुमच्या तिघांच्याही बोलण्यातनं आलं की भारतासाठी पाक ऑक्युपाईड काश्मीर, पाकव्याप्त काश्मीर हा महत्वाचा मुद्दा असणार आहे. पण पाकिस्तान जेव्हा चर्चेला येतं त्यावेळेस खरंच पाक ऑक्युपाईड काश्मीरचा मुद्दा हा चर्चेमधनं सुटला जाईल का भारतासाठी, जो गेल्या एवढ्या वर्षांमध्ये सुटू शकलेला नाहीये? मी मगाशी म्हटल्याप्रमाणे पाकिस्तान त्यांच्या प्रस्तावावर किती सिरियस आहे याबद्दलच मला शंका आहे. कारण पुन्हा एकदा स्पष्ट करू इच्छितो की आपल्या हाती आलेल्या बातम्याप्रमाणे पाकिस्तानने आत्ता सरकारने जाहीर केलं आहे की त्यांचे आता या झालेल्या क्लायसिसमध्ये त्यांचे जी काही अतिरेकी किंवा शहीद झालेले लोक आहेत, म्हणजे खास करून हे अतिरेकी सगळे, त्यांच्या कुटुंबियांना ते 1-1 कोटी रुपये देणार आहे. आणि त्यांचे मदरसे आणि मरकज ज्याला म्हणतात त्यांची पुन्हा ते बांधणी सरकार करून देणार आहे. म्हणजे पाकिस्तान सरकारचा जो असलेला पाठिंबा आतंकवाद्यांना आहे तो त्यांनी आता पुन्हा स्पष्ट केला आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काश्मीरच्या बाबतीमध्ये मुद्दा इतका महत्वाचा आहे POKचा, जो पाकिस्तानच्या ताब्यामध्ये आहे, तो एवढा सहजासहजी सुटेल असं मला वाटत नाही. त्याची कारणं 2 आहेत. एक तर मागाशी सरांनी उल्लेख केल्याप्रमाणे POKचा काही भाग 5,500 चौरस किलोमीटर इतका पट्टा परस्पर पाकिस्तानने चीनला दिलेला आहे. त्यामुळे तिथे चीनचा इंटरेस्ट क्रिएट झालेला आहे. त्यामुळे भारताला जेव्हा POK ताब्यात घ्यायचा असेल तर एकट्या पाकिस्तानचा विचार करून चालणार नाहीये. तर चीनला कसं टॅकल करावं लागेल, कसं हँडल करावं लागेल हाही विचार आपण करावा लागेल. आणि ते आपल्याला पॉलिटिकली मोठ्या प्रमाणावरती त्याच्याबद्दल योग्य ती रचना करून आणि मग त्यामध्ये आपल्याला मार्ग काढता येईल अशी मला शक्यता वाटते. त्याचप्रमाणे बलुचिस्तानच्या बाबतीमध्ये भारताची भूमिका अगदी स्पष्ट आहे की बलुचिस्तानच्यामध्ये जे काही सध्या अनरेस्ट आहे त्याच्यामागे भारताचा काही हात नाहीये. तिथले बलुची लोक जे आहेत त्यांनाच पाकिस्तानबद्दल कुठल्याही प्रकारे प्रेम शिल्लक राहिला नाही. पाकिस्तान त्यांच्यावर अत्याचार करत आहे. त्यांचे जवळजवळ 10,000 ते 15,000 जास्त लोक तरुण पिढीचे हे अचानक गायब झालेले, म्हणजे पाकिस्तान सैन्यानं मारतन पळवून नेतं. आणि तिथल्या बलुचिस्तानमधले जे मिनरल्स आहेत त्याचे परस्पर हक्क चायनाला देऊन पाकिस्तान बलुची लोकांची लुबाडणूक करत आहे. त्याचा कुठलाही फायदा मिळत नाही. बलुचिस्तानमध्ये असलेले अनेक जे प्रकल्प आहेत ज्यांना आपण वीजली प्रकल्प म्हणतो की त्याच्यात वीज तयार होते, तर बलुचिस्तानला किंवा POKला कुठल्याही प्रमाणात वीज मिळत नाही आहे पाहिजे त्या प्रमाणामध्ये. त्यामुळे तिथल्या लोकांमध्ये अनरेस्ट आहे. आणि त्या अनरेस्टचा परिणाम म्हणजे लोक तिथले उठले आहेत, पेटून उठले आहेत आणि ते पाकिस्तानबरोबर बंड करत आहेत. त्यामुळे बलुचिस्तानचा मुद्दा हा आपले आप हा सोडायची गोष्ट राहणार आहे. भारताचं सध्या कॉन्सन्ट्रेशन जे असेल, जर खरोखर पाकिस्तान सिरियस असेल तर आम्हाला तुमचे सगळे आतंकवादी ताब्यात द्या आणि POK जसा आहे तसा तुम्ही आम्हाला कसा देणार हे समजावून सांगा. या 2 मुद्द्यावर चर्चा झाली तर होऊ शकते. पण पाकिस्तान याच्याकरता फक्त मला असं वाटतंय असा प्रस्ताव देऊन फक्त वेळ काढूपणा करतो आहे असं मला दाट शंका आहे. काही त्याचा अर्थ नाहीये. बरं वैष्णवीजी, मगाशी तुम्ही सिंधू जलकराराच्या मुद्द्याला स्पर्श केलात आणि जवळपास तो मुद्दा खोडीत काढलात की त्याच्यावर काही चर्चा, आणि हे बरोबर सुद्धा आहे कारण द्विपक्षीय चर्चेमध्ये हा मुद्दा येणं फार कठीण आहे. त्याची चर्चा कदाचित त्या 2 देशांच्या सचिव स्तरावर फार फार तर होऊ शकते आणि कदाचित त्या संदर्भातली प्रोसेस सुरू सुद्धा झालेली आहे. पाकिस्तानशी जर दहशतवादाच्या मुद्द्यावर चर्चा करायची असेल, जसं तुम्ही दोघांनीही म्हटलं, ओढेकर सरांनी सुद्धा म्हटलं, तुम्ही सुद्धा म्हटलं, पाकिस्तानचा इतिहास काय सांगतो? पाकिस्तान कायम असं म्हणत आलाय की ते नॉन स्टेट ऍक्टर आहेत, त्यांच्यावर आमचा काही कंट्रोल नाहीये म्हणून. दुसरीकडे जेव्हा ते मरतात तेव्हा त्यांच्या अंत्यविधीला पाकिस्तानचं लष्कर, पाकिस्तानचे नेते हे सगळे उपस्थित राहतात. तिसरीकडे आत्ता सरांनी सांगितलं जर ते गेले तर त्यांच्या कुटुंबियांना मोठी भरपाई दिली जाते. ओसामा बिन लादेन पाकिस्तानमध्ये असतो तरी पाकिस्तान म्हणतं आम्ही दहशतवादाला पाठिंबा देत नाही. या अशी भूमिका असल्यानंतर हा देश दहशतवादावर चर्चा करेल आणि दहशतवाद निपटून काढण्यासाठी काहीतरी करेल, याच्यावर कुठल्या देशाने विश्वास ठेवावा आणि का विश्वास ठेवावा? तुमचा आवाज पोहोचत नाही, म्यूट केले बहुतेक तुम्ही. जर का पाकिस्तानची निर्मिती ही पाहिली तर पाकिस्तान हा एका द्वेष भावनेनेच तयार झाला होता.
त्यानंतरही आपण आणि पाकिस्तान एका वेळेस स्वतंत्र झालो सो टू से, आणि आपण आता ज्या टप्प्यावर आहोत प्रगतीच्या, कारण आपण आपला फोकस नेहमी एज्युकेशन डेव्हलपमेंट ह्याच्याकडे ठेवला. पाकिस्तानही हे करू शकलं असतं जर का तुम्ही पंजाबचा प्रदेशही त्यांच्याकडे जो मिळाला तो पाहिला तर अतिशय सुपीक जमीन होती, त्यांना चांगला प्रदेश मिळाला होता. पण तेव्हापासून दरवेळेस द्वेषभावना जपणे किंवा इतर देशांकडून जी त्यांना आर्थिक मदतही मिळाली आहे ती सुद्धा ह्याच्याच वर मिळाली आहे की समजा अमेरिकेनेही जेव्हा त्यांना पैसे दिले आहेत ते यासाठीच दिले आहेत की एशियामधला त्यांचा एक स्थळ इथे त्यांचं बनावं, एक त्यांचा बेस बनावा एशियामधला. किंवा चायनाही जेव्हा पाकिस्तानला मदत करतं तेव्हा चायनाचे ऑब्व्हियसली त्यांचे जे स्वतःचे स्वार्थी कारण असतात त्यासाठीच चायना त्यांना मदत करतं. पाकिस्तानला हे कळणं आवश्यक आहे की त्यांचं हित कशात आहे, त्यांच्या नागरिकांचं हित कशात आहे. खूप पॉलिटिकल गोष्टीही असतात आंतरराष्ट्रीय ह्याच्यावरती, स्टेजवर जरी तुम्ही पाहिलं तरी सुद्धा इतर देश पाकिस्तानच्या भूमीचा वापर करून त्यांचे स्वार्थी हे काढून घेत आहेत. त्यांना ज्या गोष्टींची गरज आहे त्यांचा जर का पाकिस्तानचा जिओग्राफिकल लोकेशन जरी तुम्ही पाहिलं तरी ते सेंट्रल एशियाला टच करतात, अफगाणिस्तानला टच करतात. त्यामुळे अमेरिकेचा काय किंवा चीनचाही काय त्यांच्यामध्ये असलेला इंटरेस्ट हा खूप वेगळा आहे. शिवाय पाकिस्तानला स्वतःत किती इंटरेस्ट आहे, स्वतःच्या डेव्हलपमेंटमध्ये किती इंटरेस्ट आहे हाही एक मुद्दाच आहे. कारण त्यांचे पॉलिटिशियनचे स्पीचेस तुम्ही आता ऐकले असतील, कितीतरी असे बाहेर आले जे खूप हास्यास्पद आहेत. तुम्ही तुमच्या पार्लमेंटमध्ये बसून अशा गोष्टी करू शकत नाहीत. अगदी ऑपोजिशनची पार्टी जरी म्हणली तरी तुम्ही म्हणजे रडून आपले इमोशन्स ते तिथे करतायत, किंवा त्यांचे पंतप्रधानही जे काही त्यांच्या पार्लमेंटमध्ये बोलतात हे एक म्हणजे वीक कंट्रीचं हे आहे. म्हणजे त्यांना स्वतः विजन असते जी प्रत्येक देशाची आपली, ती सुद्धा थोडी मला वीक वाटते त्यांच्यामध्ये. त्यामुळे पुन्हा दहशतवादाच्या जर का चर्चा करायला आपण त्यांच्या समोर गेलो तर पाकिस्तान त्यांनी तोंडावर अग्री केलंही तरी तीच मुख्य त्यांची आर्थिक मदत ज्यासाठी येते ती सगळी अॅम्युनेशन साठीच येते, किंवा विविध गोष्टींचे म्हणजे त्यांचं अगदी एअरफोर्स मेंटेन करायला असेल किंवा नेव्हल इक्विपमेंट्स असतील यासाठीच येते. त्यामुळे ते आर्थिक मदत थांबवणार नाहीत. त्यामुळे मला असा डाऊट आहे की दहशतवादाच्या मुद्द्यावर ते जरी चर्चेला आले तरी ते दहशतवाद बंद नाही करणार. ओके, मला विजय खरे सरांकडे जायचंय, पण त्या अगोदर ओडेकर सर मला अगदी थोडक्यातला एक प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे. पाकिस्तानमध्ये लष्कर आणि पाकिस्तानचं सरकार यांच्यामध्ये कधीही फार सख्याचं नातं दिसलं नाहीये. रादर आता सुद्धा लष्कर प्रमुख आणि त्यांचे पंतप्रधान यांच्यामध्ये फार सख्य दिसत नाहीये. ही परिस्थिती असेल तर जेव्हा पाकिस्तानचं राजकीय नेतृत्व असं म्हणतं की आम्ही शांततेच्या चर्चेसाठी तयार आहोत त्यावेळेस लष्कराचा पाठिंबा असू शकतो का, आणि जर तो नसेल तर पाकिस्तानच्या चर्चांना काही अर्थ आहे का? आपण अगदी बरोबर मुद्दा मांडला. गंमत अशी आहे की पाकिस्तानचं लष्कर आणि सरकार या दोघांमध्ये ताळमेळ अजिबातच नाही आहे, आणि किंबहुना पाकिस्तानमध्ये लोकशाही मार्गाने म्हणजे तथाकथित लोकशाही निवडून जे सरकार आज दिसतंय ते सत्तेमध्ये नसून ते फक्त एक पपेट सरकार आहे. या सरकारला पूर्णपणे पाकिस्तानची मिलिटरी चालवते, आणि पाकिस्तानची मिलिटरी या सरकार चालवत असल्यामुळे जोपर्यंत स्वतः लष्कर असं ऑफर देत नाहीये की आम्हाला ही शांतता पाळायची आहे, शांतता मिळवायची आहे, किंवा भारताला POK ताब्यात द्यायचा आहे किंवा आतंकवादी ताब्यात द्यायचे आहेत, तोपर्यंत काही होऊ शकत नाही. कारण पाकिस्तानमध्ये लष्कर अत्यंत प्रबळ आहे, आणि परवा स्वतः मुनीर यांनी जाहीर केल्याप्रमाणे आपल्या चॅनलवर दाखवत होतात की पाकिस्तानची सेकंड लाईन डिफेन्स जी आहे ते इस्लामी जिहादीस जे मदरसांमध्ये तयार झालेत ते मदरसा आहे आमचे सेकंड लाईन ऑफ डिफेन्स असं लष्कर म्हणतं आहे. त्या अशा लोकांमुळे, आणि जेव्हा पाकिस्तान लष्कर एवढा सशक्त असेल तर जोपर्यंत लष्कर आणि सरकार याच्यामध्ये एकत्र समन्वय होऊन सरकारच्या ऐवजी लष्कराकडनं सुद्धा असा जोपर्यंत आपल्याला प्रस्ताव येत नाही तोपर्यंत पाकिस्तान या बाबतीत सिरियस आहे असं मला वाटत नाही. शिवाय दुसरी गोष्ट, पाकिस्तानच्या लष्कराचं कंबरडं मोडणं जे आवश्यक आहे ते अद्याप थोडंसं बाकी आहे. आत्ताच आपण बघितलं दुपारच्या वेळेस आपल्या गृहमंत्र्यांनी असं जाहीर केलं आहे की आत्तापर्यंत जे काही झालंय तो ट्रेलर आहे, आणि खरा पिक्चर अद्याप बाकीच आहे. म्हणजे भारताने पाकिस्तानला शिकवायचा धडा अद्याप बाकी आहे. आत्ता जे काही पाकिस्तान नुकसान झालंय ते फक्त ट्रेलर आहे, आणि याच्या पुढे जे काही होईल ते खरं पिक्चर असणार आहे.
आणि अद्यापपर्यंत ऑपरेशन सिंदूर हे फक्त पॉजवरती आहे. आपण ते बंद केलेलं नाही की ते आपण सीज फायर केलेलं नाही आहे. म्हणजे भारत अद्यापही त्याच भूमिकेमध्ये आहे. परंतु आपण सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे लष्कर हे तिचं प्रबळ असल्यामुळे जोपर्यंत लष्कराचं कंबरडं मोडलं जात नाही तोपर्यंत पाकिस्तान करणारा कुठलाही प्रस्ताव हा पूर्ण पाकिस्तान सरकार, लष्कर आणि जनतेचा आहे असं मानून चालणार नाही. कारण पाकिस्तानातली जनता सुद्धा मोठ्या प्रमाणावर गेल्या 60 वर्षामध्ये ही आतंकवादी किंवा जिहादी मृत्यूची झालेली आहे. त्यामुळे त्यांच्या सगळ्यांकडून हा प्रस्ताव जोपर्यंत येत नाही तोपर्यंत आपण पाकिस्तानच्या प्रस्तावावर विश्वास ठेवू शकत नाही असं मला ठामपणे सांगावं. ओके, विजय खरे सर, मगाशी वैष्णवीजींनी जो मुद्दा मांडला तो होता पाकिस्तानच्या स्ट्रॅटेजिक लोकेशनचा. जे लोकेशन कधी रशियासाठी फायद्याचं होतं, जे लोकेशन कधी अमेरिकेसाठी फायद्याचं होतं, जे लोकेशन कधी चायनासाठी फायद्याचं होतं. अमेरिका आणि रशिया या दोन्ही देशांचा यामधला इंटरेस्ट आता कमी झालेला आहे. पण चीनचा इंटरेस्ट या भूमीमधला, पाकिस्तानचं जे स्ट्रॅटेजिक लोकेशन आहे त्यामधला अजिबात कमी झालेला नाहीये. आता ही सगळी परिस्थिती पाहता जागतिक पटलावरून जो पाठिंबा पाकिस्तानला या लोकेशनमुळे मिळत होता तो आता कमी झालाय, तो फक्त आता चीनच्या पुरता राहिलाय. ही पाकिस्तानची अडचण आहे म्हणून पाकिस्तान गुडघे टेकतंय. एक पाकिस्तानचा इतिहास बघत असताना 2 गोष्टी फार महत्वाच्या आहेत. एक तर नागरी समाज आणि लष्कर यांचा जो येते ओडेकर सर तुमच्याकडे, नागरी समाज आणि लष्कर यांचे जे रिलेशन्स आहेत, ज्या पद्धतीने 3 वेळेस तिथे आर्मी मध्ये कू झाला किंवा एक त्या ठिकाणी लष्कर बदल झाला, तसं राज्यघटनेमध्ये त्याने 3दा बदल केले, 1956, 62 आणि 73. आणि ज्या वेळेस आर्मीने टेक ओव्हर केल्यानंतर नागरी समाज आणि लष्कर यांच्यातले रिलेशन जे आहे हे निश्चितच त्या ठिकाणी समन्वयाचे नसल्यामुळे गेले 75 वर्ष पाकिस्तानमध्ये स्टॅबिलिटी निश्चित नाहीये. परंतु हे जरी खरं असेल तरी पण तिथला जो एक समूह आहे तो समूहाने त्या ठिकाणी भारताविरुद्ध दहशतवादाची ऍक्टिव्हिटी करून सातत्याने भारताला अनस्टेबल करण्याचं काम केलेलं आहे. आणि त्याचं महत्वाचं जे कारण आहे की दहशतवादाचं बदललेलं नेचर, म्हणजे तुम्ही एक लक्षात घेतलं पाहिजे. आता जो प्रश्न आपण चर्चेला घेतला होता की पाकिस्तानचं स्ट्रॅटेजिक लोकेशन, त्या लोकेशनवर आपण येऊयात की फक्त आता चायनाची मदत राहिलेली आहे, बाकी इतर बलाढ्य देशांनी पाकिस्तानचा पाठिंबा काढलेला आहे. हे पाकिस्तानचं मोठं दुखणं आहे का? नाही, चीनचा रोल या ठिकाणी फार महत्वाचा असणार आहे. चीन आणि पाकिस्तान यांच्यातलं आयरन क्लॅड फ्रेंडशिप ज्याला म्हणतो तशा पद्धतीची फ्रेंडशिप, ज्या दिवशी आपण सीज फायर डिक्लेअर केलं त्याच्या दुसऱ्या क्षणाला चीनने सांगितलं की पाकिस्तानची टेरिटोरियल इंटिग्रिटी, पाकिस्तानची सार्वभौमत्व टिकवण्यासाठी त्याला सपोर्ट करण्यासाठी चीन बांधील आहे, अशा पद्धतीचं ऑफिशियल स्टेटमेंट चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांनी दिलेलं आहे. त्यामुळे इथून पुढे जो खरा संघर्ष होणार आहे तो केवळ भारत पाकिस्तान नसून पाकिस्तान, चीन आणि बांगलादेश ही 3 पातळीवर भारताला काउंटर करावा लागणार आहे. आणि म्हणून या ठिकाणी हा जो प्रश्न आहे, जो ज्या पद्धतीने तिकडनं एक सीज फायर होऊन चर्चेला पुढे तो देश येतोय त्याच्यावर विश्वास न ठेवता त्यांना एक स्ट्रॅटेजिक बॅलन्स करून चायनालाही त्या ठिकाणी स्ट्रॅटेजिक बॅलन्स आपल्याला करावा लागणार आहे. शेवटी त्यांची सर्व जी इन्व्हेस्टमेंट, जवळपास $8 बिलियन एवढी इन्व्हेस्टमेंट चीनची पाक ऑक्युपाईड काश्मीरमध्ये आहे. आणि एवढी मोठी इन्व्हेस्टमेंट जर कदाचित त्या ठिकाणी त्यांना स्ट्रॅटेजिक धोका निर्माण झाला तर चीन शांत बसणार नाही. आणि चीनी लष्कराची जी साधन सामुग्री कशी फेल झाली हे आपण ऑपरेशन सिंदूरमध्ये दाखवून दिले, तरी पण त्या ठिकाणी चीन निश्चितच याला काउंटर करण्यासाठी तुम्हाला पाकिस्तानला सपोर्ट करेल. दुसरं सर्वात महत्वाचं की ज्याचे आपले ट्रस्ट होता, म्हणजे अमेरिकेचे सुद्धा आपलं स्ट्रॅटेजिक पार्टनर असूनही अमेरिकेने सीज फायरच्या अगोदरच्या दिवशी $1 बिलियन IMF द्वारे लोन दिला गेला. त्याचबरोबर अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाने आपल्या अगोदर त्या ठिकाणी मीडियाकडे समोर जाऊन थर्ड पार्टी इंटरव्हेन्शनद्वारे आम्ही सीज फायर केलेलं आहे. काल अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाने ऍपलच्या सीईओला सांगितलं की 500 बिलियनची तुमची जी इन्व्हेस्टमेंट भारतात आहे ती तुम्ही त्या ठिकाणी म्हणजे हे जे आहे याच्यामध्ये प्रत्येक देशाचं सिक्युरिटीचे चॅलेंजेस, म्हणजे जसं अमेरिकेचा सुरक्षा धोका म्हणजे काय, अमेरिकेच्या व्यापाराला धोका, पाकिस्तानचा सुरक्षा धोका म्हणजे काय, पाकिस्तानच्या धार्मिक याला धोका म्हणजे पाकिस्तानचा राष्ट्रीय सुरक्षा धोका.
भारताच्या संदर्भामध्ये भारताच्या राष्ट्रीय सुरक्षेला धोका म्हणजे आपल्या ज्या कॉन्स्टिट्यूशन कोर व्हॅल्यूज आहेत त्याला धोका म्हणजे राष्ट्रीय सुरक्षेला धोका. अशा पद्धतीने इंडिव्हिज्युअल स्टेट त्याच्या सुरक्षेच्या चौकटीतून आणि जागतिक जेव्हा पटलावर आपण चर्चा करतो तेव्हा हे शेवटचे तुम्ही सांगितलेले 3 मुद्दे खूप महत्वाचे ठरतात. कारण प्रत्येक देशाची आपली म्हणून काहीतरी बलस्थानं असतात आणि प्रत्येक देशाची आपली बलस्थानं जशी असतात तसे काही वीक पॉइंट्सही असतात आणि ते काही जगाच्या पटलावर कुणापासून लपून राहिलेले नसतात. त्यामुळे आपल्या स्ट्रॅटेजी आखताना आपल्याला त्याचा विचार करावाच लागतो. ओढेकर सर, तुमचा मुद्दा जो मगापासून राहिलेला आहे. मला एक गोष्ट थोडीशी जरा प्रकर्षाने आपल्या सगळ्यांसमोर मांडायची आहे आणि हा एक मोठा प्रवाद अत्यंत विश्वसनीय सूत्रांकडून माझ्यापर्यंत आलेला आहे. तो असा आहे की स्ट्रॅटेजिकली पाकिस्तानची लोकेशन ही अत्यंत महत्त्वाची आहे. म्हणजे आपण जर लक्षात गेलं तर पाकिस्तानपासून रशिया असो, चायना असो, अफगाणिस्तान असो हे अत्यंत जवळ आहेत आणि मध्य पूर्वेमध्ये पण लक्ष ठेवता येतं. आणि अशा ठिकाणी इतक्या वर्षापासून म्हणजे गेल्या 70 वर्षापासून वेळोवेळी अमेरिका पाकिस्तानची कायम का बाजू घेत आलेली आहे याचा जर विचार आपण केला तर पाकिस्तान आणि रशियाचं जे काही आंतरराष्ट्रीय स्तरावरचं वर्चस्व गाजवणं, नंबर 1 नंबर 2 कोण यात त्यांचं अनेक वर्षांपासून चालू आहे, ते अद्यापही चालूच आहे. आणि अमेरिकाने ह्याच कारणाकरता नाटोच्या माध्यमातून जसं तुर्कस्तानमध्ये त्यांचं एक तळ उभा केलेला आहे, तिथं अण्वस्त्रसह उभे आहेत, तशीच माझी अशी खात्री आहे. कारण पाकिस्तानची एवढी कॅपॅसिटी कधीच नव्हती आणि त्यांचा जो कोई एक्यू खान म्हणून शास्त्रज्ञ होता आणि त्याने चोरून अमेरिकेतनं तंत्रज्ञान आणलं, स्वतः अण्वस्त्र बनवली, हा सगळा एक भंपकपणा आहे असं मला वाटतं. कारण एवढ्या प्रकारचं कुठलंही त्यांच्याकडे कुठल्याही प्रकारचं त्या प्रकारचं तंत्रज्ञान डेव्हलप झालेलं नव्हतं. मग ही अण्वस्त्र आली कुठून? तर ही अण्वस्त्र बहुत करून अमेरिकेने स्वतःच्या अधिकारामध्ये पाकिस्तानची गुप्तपणे समझोता करून त्या किराणा हिल्स आणली. याचं दुसरं कारण, तिसरं महत्त्वाचं कारण असं, जेव्हा आपल्या ब्रह्मोस मिसाईलने किराणा हिल्सवरती हल्ला केला आणि तिच्यानंतर जे रेडिएशन झालं ते रेडिएशन नंतर झाल्यानंतर गेल्या 24 तासामध्ये अमेरिकेची रेडिएशनचा शोध घेणारी बी जातीची विमानं तिथे अनेक वेळा चक्रा मारून तपास करत आहेत. आणि त्या टनेल्समध्ये मोठ्या प्रमाणात जी आसमस झालेली आहेत ती अण्वस्त्र प्रत्यक्षात खरं म्हणजे अमेरिकेची आहेत आणि त्याला धोका पोचू नये हा सुद्धा अमेरिकेचा एक उद्देश आहे. म्हणजे अमेरिका पाकिस्तानला स्ट्रॅटेजिकली वापरत आहे आणि सिद्ध झालं आहे. नाहीतर तुम्ही मला कारण सांगा, एवढी सगळी कडक परिस्थिती असताना, तज्ज्ञ परिस्थिती असताना, तंग परिस्थिती असताना कशा करता IMFने $1 बिलियन कर्ज एका दिवसात पाकिस्तानला मंजूर केलं? कारण पाकिस्तानला पैसे देऊन अमेरिका एक प्रकारे आपल्या फायद्याकरता वापरू शकते हे त्यांना माहिती आहे आणि हे वापरण्याकरता म्हणून कर्ज दिलंय. कर्ज ताब्यात दिलं तर लागले त्यांचे काय उद्योग हे अमेरिकेला माहिती आहे. पण आपला हेतू साध्य करायचा असेल तर हा असा पर्याय नसतो. आणि गंमत अशी आहे की प्रत्येक देशाला त्यांनी किती जरी गप्पा मारल्या तर त्यांचे नॅशनल इंटरेस्ट हे जास्त महत्त्वाचे आहेत. तेव्हा भारत पाकिस्तान नंतर भारत अमेरिका ही मैत्री एका बाजूला असते, पण अमेरिकेचा नॅशनल आणि जिओपॉलिटिकल इंटरेस्ट काय आहे तो अमेरिकेला माहिती आहे आणि तो ते गार्ड करणारच. त्यामुळे मला असं वाटतं की पाकिस्तानच्या बाबतीमध्ये आपल्याला अत्यंत सावधपणाने पावलं उचलावी लागतील आणि या सगळ्या गोष्टींचा विचार करूनच भारत सरकारला यापुढे आपलं जागतिक धोरण सुद्धा ठरवावं लागणार आहे. मला वाटतं खरे सर, आणि तुम्ही जे दोन्ही मुद्दे मांडले ते दोघांचेही एकाचे सामरिक पातळीवर विचार केला तर होते आणि तुमचे होते ते लष्करी पातळीवर किंवा 2 देशांच्या पातळीवर जर विचार केला ते होते. अमेरिका आणि पाकिस्तान या देशांकडे, अमेरिका, पाकिस्तान, चायना या त्रिकुटाकडे पाकिस्तानचं असलेलं सध्याचं लोकेशन म्हणजे ज्या भूभागामध्ये पाकिस्तान वसलेला आहे तो भूभाग जगाच्या दृष्टीनं किती महत्त्वाचा आहे हे मुद्दे सुद्धा जगाच्या पटलावर महत्त्वाचे ठरतात. त्यामुळे भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये जेव्हा चर्चा होत असते तेव्हा ती चर्चा फक्त या 2 देशांमध्ये आहे असं वरकरणी दिसत जरी असलं तरी जागतिक समुदायाचे संबंध त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारांनी अडकलेले असतात. मग तो प्रकार अण्वस्त्रांचा असू देत, व्यापाराचा असू देत किंवा इतर कोणता मुद्दा असू देत, पण या मुद्द्यांना विचारात घेतल्याशिवाय या 2 देशांमधली चर्चा पुढे जात नाही. पाकिस्तानमधला दहशतवाद संपवणं हे भारताचं आणि भारताच्या व्यवस्थेचं आत्ताचं सगळ्यात मोठं आणि महत्त्वाचं लक्ष्य आहे.
आणि जर तो संपवायचा असेल तर भारतासाठी पाक ऑक्युपाईड काश्मीर परत मिळवणं ही प्राईम कंडिशन ठरणार आहे. भारतानं आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे. आता जागतिक परिमाणं भारताच्या या भूमिकेशी किती सुसंगत ठरतात, आत्ताची वेळ या भूमिकेला किती सुसंगत ठरते यावरच जर चर्चा झाल्या तर त्याचे निर्णय ठरतील. हे सगळं समजावून सांगण्यासाठी आपण तिघेही या चर्चेमध्ये सहभागी झालात, त्याबद्दल आपल्या तिघांचे मनपूर्वक आभार. आणि या विशेष कार्यक्रमामध्ये आत्ता वेळ झालीये छोट्याशा ब्रेकची. पाहत रहा NDTV मराठी.